नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कुठलाही इंट्रो न देता किंवा काहीही न बोलता डायरेक्ट व्हिडिओला मी सुरुवात करते. आणि आज सकाळी ना पटापट जेवण बनवून घेतलं आणि बाकीची कामं पटापट आवरली, जी काही व्हिडिओमध्ये दाखवली नाही, आणि डायरेक्ट इथे मी गव्हाचं काम करायला घेतलं. आता जी काही गहू असे चाळून घेतले होते ते गोणीमध्ये भरले, आणि हा ड्रम जो तुम्हाला काय मागच्या काही व्हिडिओमध्ये दिसला असेल, छान सुकवून त्यानंतर गव्हाची गोणी यामध्ये ठेवली आहे. पण त्या गोणीमध्ये पण एक प्लास्टिकची पिशवी आहे, आणि त्यानंतर ही गोणी अशी पॅक व्यवस्थित भरून त्याला छान असं स्टिच देखील करून घेतलं आहे, जेणेकरून वर्षभरासाठी गहू व्यवस्थित असे राहतील. चला मग सगळी प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगते. बऱ्याच दिवसापूर्वी गहू आणले होते. सगळ्यात पहिले तर ते स्वच्छ असे चाळणीने चाळून घेतले, आणि बघू शकतात इकडे त्यानंतर ही बोरिक ॲसिडची पावडर आहे, जी आम्ही गव्हामध्ये वापरतो. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आहेत. तर काही गोष्टी आता जसं बोरिक पावडर आहे, त्यानंतर गव्हामध्ये घालण्यासाठी इंजेक्शन पण असतात, आणि एक नवीन जी आहे ती एक पुडी येते, तर तीही मी तुमच्यासोबत इथं स्क्रीनवर शेअर करते. तर बरेच लोक ती पुडी देखील वापरतात. कट करून ती फक्त धान्यामध्ये ठेवायची असते. बरेच लोक कडुलिंब जो आहे तो वाळवून त्यामध्ये टाकतात. अशी प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे. पण आमच्याकडे मी बोरिक ॲसिडच वापरते, म्हणजे जी पावडर आहे ती वापरते, आणि इंजेक्शन असतं जे नंतर मध्ये, आता याला मी पावडर लावून घेणार, अर्ध झाल्यानंतर त्यामध्ये इंजेक्शन टाकणार. अशा पद्धतीचं प्रत्येक वर्षीचं आमचं काम असतं. बऱ्यापैकी आम्ही उन्हामध्ये गहू वाळवत असतो, पण हे गहू खूप व्यवस्थित आहे. आणि सध्या वातावरण असं नाही आहे बाहेरचं की ते गहू वाळवण्यासारखं, कारण की मध्येच ऊन येतं आहे जातं आहे, त्यामुळे हे खूप चांगले वाळवलेलेच गहू आहे. त्यामुळे मी तसेच भरते, आणि त्यासाठी असे मोठे मोठे टब वगैरे आपल्याला घरामध्ये लागतात. सो वाटताना आता हा इतका सगळा तुम्हाला पसारा दिसू शकतो, पण या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्यावेळेस आपण ही अशी कामं करतो. आता बघू शकतात ही जी गोणी आहे ना, त्याला आतमध्ये अशी पद्धतीची पुन्हा प्लास्टिकची एक पिशवी लावली आहे, म्हणजे त्याला हवा वगैरे काहीही लागणार नाही. आणि त्यानंतर यामध्ये असे गहू भरले जातात. प्रत्येक वर्षाचं आमचं हे काम असतं, आणि वर्षभरासाठी जर ठेवायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजे. आता हे काम करण्यासाठी माझा अख्खा दिवस गेला होता, कारण की आमचे गहू पण जास्त होते, आणि त्याचबरोबर एक कोठी पण होती जी वॉश करून मी उन्हामध्ये टेरेसवर सुकवलेली, त्याच्यामध्येही बऱ्याच चक्रा मारल्या गेल्या. आणि हे सगळं गहू पॅक केल्यानंतर वरतून असं पुन्हा एक कपडा मी टाकते, आणि सगळ्या बाजूंनी तो व्यवस्थित पॅक करून घेणार आहेत. तर हा आहे माझा स्टोअर रूम. यामध्ये मी तिथं सगळं काही स्टोअर करत असते. आणि हा ड्रम जो ठेवला आहे त्याच्या खाली पहिले मी पाट ठेवलेले आहेत 2, आणि त्यावरती हा ड्रम ठेवला आहे. आणि तुम्ही बघू शकतात इतकं छान असं लॉक होतं ना, तर या रिंगमुळे हे व्यवस्थित असं एअरटाईट होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी वेगवेगळ्या पोर्शनमध्ये ठेवलं, डायरेक्ट मोकळे गहू त्यामध्ये टाकले नाही. त्याचं कारण असं की गहू 2 प्रकारचे आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण गहू दळायला काढतो त्यावेळेस ही सगळं काढण्याची गरज पडत नाही. आपल्याला जितकं गहू हवा आहे तितकं आपण काढून घेतो, आणि बाकीच्या गव्हांना अजिबात हवा लागत नाही. म्हणजे आपल्याला जर 10-15 किलो गहू काढायचे असेल तर सगळ्या गहू का उगाचच मोकळे व्हायला हवे. त्यामुळे तशा पद्धतीनेच मी ठेवलं आहे, आणि लॉक पण त्याचं इतकं सुंदर आहे ना, त्यामुळे अजिबात याच्यामध्ये कीड होण्याचं किंवा त्याला हवा लागण्याची गरजच नाही आहे. इतकं छान पद्धतीने हे गहू माझे स्टोअर झाले. आजचा दिवस जरी याच्यामध्ये गेला असला ना, तरी वर्षभरासाठीची सगळं काही मेहनत असते ना, ती आपण या दिवसांमध्ये करतो उन्हाळ्यामध्ये, आणि वर्षभर आपण निवांत असतो. आणि आमच्याकडे तरी रेडीमेड पीठ वापरत नाही, किंवा जे सतत महिन्याला गहू वगैरे आणणं तेही आम्ही करत नाही. म्हणून आम्हाला जे काही शेतकऱ्याकडनं किंवा व्यवस्थित असे वर्षभरासाठी एकसारखा गहू हवा असतो, कारण की एकदा गहू घेतला ना तर थोड्या दिवसानंतर तो रापला जातो, आणि त्याच्या पोळ्या खूप छान येतात. चला.
आणि आमच्याकडे नको असणारे पाहुणे आले आणि ते पाहुणे म्हणजे ही गाढवं ही 1, 2, 3 नाही आहे, ती 7-8 गाढवं होती आणि ती सगळी अचानक आमच्या कॉलनीत आली. म्हणून आम्ही मुलं सगळे म्हणजे मुलं वगैरे सगळे बघायला बाहेर निघालो, की हे कसं काय झालं मम्मा, आपल्याकडे हे असं काय आलं? आणि पहिल्यांदाच मुलांनी गाढवं बघितली होती आणि बघू शकतात. म्हणूनच मी म्हटलं ना, की नको असणारी पाहुणे आमच्याकडे आली होती. चला त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्लॉग स्टार्ट केला आणि सकाळी ना जी काही तुम्हाला मागच्या व्हिडिओ तुम्ही केळी बघितली असेल, इतकी सगळी केळी ॲट अ टाईम ज्यावेळेस येतात ना, तर आम्ही 2-3 दिवसात संपवतो. पण ती व्यवस्थित अशी मी पाण्यात टाकून त्याचं फर्टिलायझर बनवते, जे की हे सगळं माझं ग्रीनरीसाठी खूप उपयुक्त ठरतं. पोटॅशियम असतं हे बऱ्याचदा सांगितलं आहे आणि ते फुलांसाठीही खूप चांगलं असतं. आता फुलांची झाडं माझ्याकडं कमी आहे, पण ही अशी ऑक्सिजन देणारी झाडं किंवा थोडंसं म्हणजे छान अशी दिसणारी इंडोर प्लांट आहे, आउटडोर प्लांट आहे, यासाठी ती उपयुक्त असते. तर त्यामध्ये मी भरपूर पाणी ॲड केलं आणि झाडांना सकाळी फर्टिलायझर देऊन दिलं आणि कारण की त्यानंतर मग बाकीची आपली बरीचशी कामं आहे जी आपल्याला दिवसभरात पुरतेच. अजूनही मुलांची एक्झाम चालू आहे, सुट्टी लागलेली नाही, त्यामुळे त्यांचंही सकाळी स्कूलला त्यांना गेल्यानंतरच मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. तोपर्यंत काही शूट वगैरे करायला घेत नाही. तर बघा अशा पद्धतीने मस्त अशी माझी कामं झालेली आहे सकाळची सुरुवात. आणि चला त्यानंतर काल कपडे धुतले नव्हते कारण की पाणीही कमी होतं. तो इतके कपडे होते ना, तर ते फक्त खाली मावले नाही म्हणून ते वरती काही कपडे आहे ते मी टेरेसवर घेऊन आले. तर टेरेसवर कपडे सुकवण्यापूर्वी काल ज्या कोठी धुवून ठेवली होती त्या कोठीमध्ये भरपूर अशा शेंगा होत्या, ज्याही काल मी वाळवण्याचं काम केलं आणि सगळ्याच गोष्टींचा व्हिडिओ काही घेता आला नाही. तर या शेंगांमधल्या जे काही खराब झालेल्या होत्या ना, तर त्या इथे काढल्या होत्या आणि असंच काल ते काम अर्धवट राहिलं होतं. त्यामुळे इथे सगळं टेरेसही क्लीन करून घेतलं. सगळ्या शेंगा व्यवस्थित ज्या काही किडीच्या आहे म्हणून बाजूला काढल्या होत्या, त्या सगळ्या एका ह्याच्यात भरून त्या खाली टाकायच्या होत्या. आणि त्याचबरोबर ना, ही सगळी धूळ तुम्ही बघू शकता ते, कारण की हवा आली तर लगेच सरळ तशीच मध्ये येते, दरवाजा जरी बंद असला तरी, कारण की थोडीशी असं फट असते आणि त्यामधून धूळ येत असते. त्याचबरोबर कपडे वाळत घालायचे, उगाच कपडे पडले तर सगळं यावरती नको, म्हणून मग छान असं टेरेसही क्लीन करून घेतलं. बऱ्यापैकी तर माझी कामं आवरत आली आहे, म्हणजे वरचे 2 रूम अगदी क्लीन झाले आणि सगळ्यात महत्त्वाचे काम जे असतं उन्हाळ्याचं ते म्हणजे वाळवण, गोधड्या आणि त्याचनंतर गहू, हे सगळं आपलं ठरलेलं असतं की उन्हाळ्यामध्ये करायचं. सो फायनली हे काम झालं आणि आता राहिलं आहे फक्त किचन आणि हॉल. तर मुलांची एक्झाम झाल्यानंतर हळूहळू तेही आवरू असं माझं काहीसं प्लॅनिंग असतं. आणि उन्हाळ्यामध्ये मुलांनाही वेळ देणं तितकंच गरजेचं असतं, कारण की त्यांची स्कूल बंद असते, मग त्यांना बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या काही पुढे तुमच्यासोबत शेअर करेनच. सो चला आता हे सगळं भरून घेते, त्यानंतर कपडे वगैरे वाळत घालायचे आहे. सध्या तुमच्याकडेही असंच चाललं असेल तर आमच्याकडेही असंच चालतं. आणि मुलं आल्यानंतर मग आमचा ब्रेकफास्ट, जेवण हे सगळ्या गोष्टी होणारच आहे. तर मला कमेंट करून तुम्ही नक्की एक गोष्ट सांगा की जे काही तुम्ही आता गहू वगैरे तांदूळ साठवतात, तर त्यामध्ये तुम्ही मी जे केलं आहे तेच करतात की आणखी काही वेगळ्या गोष्टी ॲड करतात, जेणेकरून काही गोष्टी जसं माझ्यापासून तुम्हाला कळतात ना, तर तुमच्याकडनंही काही गोष्टी मला समजायला हव्या, म्हणजे मीही छोट्या छोट्या गोष्टी अशा नवनवीन शिकत राहील आणि एक्सपेरिमेंट देखील करत राहील. सो चला. त्यानंतर या रूममध्ये काल गहू भरले होते आणि सगळा पसारा तसाच होता. गव्हाच्या काही गोण्या वगैरे आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं गरजेचं होतं. आणि तुम्हाला बोलले होते की हा रूमचा मेकओव्हर करायचा आहे वगैरे वगैरे, पण या रूममध्ये हे गहू येऊन पडले आणि त्यानंतर मला काहीच करता आलं नाही.
त्यामुळे म्हटलं चला आता जे काही आहे छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात करायचीच आहे, पण आधी मेन कामं झालेली बरी असतात. म्हणून मग सगळे गव्हाची वगैरे कामं करून घेतली आणि आता सगळा रूम पुन्हा एकदा क्लीन करून घेते. तर तुमचंही असंच होतं असेल ना, ठरवतो आपण एक मात्र घडतं वेगळंच. आणि माझ्यासोबत तर नेहमी अशाच गोष्टी होतात. मला जे करायचं आहे ना त्याच्या आधी माझ्यासमोर वेगळीच कामं उभी राहतात आणि मग मी ते ठरवलेलं आहे ते काम माझं काही लवकर होत नाही. पण चला आपल्याला असं नाही करायचं आहे, जे काही आहे कामं ठरवली तिथं करणार आहोत, पण जी कामं समोर येत आहे तीही करून घ्यायची आणि त्यानंतर ठरवलेल्या गोष्टी तर आपण करतच राहतो. सो चला सगळं काही कचरा वगैरे उचलून घेतला, झाडून घेते आणि त्यानंतर ना तुम्ही जे काही खुर्ची खाली बघताय ना, हा सगळा किराणा आहे जो मी आणून ठेवला होता. पण मला असं आहे की किचन क्लीन करायचं झाल्यानंतरच तो किराणा त्याच्या जागेवर जाईल, तोपर्यंत असाच आहे. चला आता मस्त असं रूम पण क्लीन करून घेते. सो असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो नक्की कमेंट करून सांगत जा तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.